Hello everyone. In last lecture, we start to learn new story and lesson number 2.5 The Happy Prince. मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट सेकंडमधील द हॅपी प्रिन्स हा लेसन पाहायला सुरुवात केली होती. त्यातील 2 व्हिडिओ मी तुम्हाला सेंड देखील केले आहे आणि त्यानंतर आज हा जो व्हिडिओ बनवणार आहे हा हॅपी प्रिन्स या स्टोरीचा शेवटचा व्हिडिओ असेल. यामध्ये स्टोरीचा आपण एंड करणार आहोत. तर बघा मुलांनो, काय झालं होतं, एक हॅपी प्रिन्स आहे आणि त्याचा जो पुतळा आहे तो एकाच ठिकाणी शहराच्या उंच ठिकाणी उभा होता. हॅपी प्रिन्स हा खरंच आनंदी होता, हॅप्पी होता नावाप्रमाणे. पण सध्या मात्र तो मेल्यानंतर त्याला संपूर्ण जगातल्या लोकांचं दुःख बघून आता रडू येत होतं. त्याच वेळेस सॅलो पक्षी त्या ठिकाणी येतो आणि तो स्वॅलो पक्षी ह्या हॅपी प्रिन्सच्या सांगण्यानुसार लोकांचं दुःख दूर करण्यासाठी त्याला मदत करण्याचं ठरवतो. सर्वप्रथम तो एका लेडीला मदत करतो. त्यानंतर एक रायटर आहे, त्या रायटरला तो मदत करतो आणि रायटरची स्टोरी त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी हे दोघेजण मदत करतात. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की पुढे या स्टोरीमध्ये नक्की काय झालं. पेज नंबर 48 ऑन द नेक्स्ट डे स्वॅलो या ठिकाणाहून आपल्याला सुरुवात करायची आहे. On the next day, the swallow flew down the river. He watched the seamen working on the ships. I am going to Egypt, he cried, but no one listened to him. When the moon came up, he flew back to the happy prince. I have come to say goodbye to you, he said. Little bird, said the prince, please, will you stay with me for one more night? दुसऱ्या दिवशी स्वॅलो पक्षी त्या रायटरला मदत केल्यानंतर त्याला ब्ल्यूज कलरचा तो ज्वेल्स देतो. रायटरची स्टोरी कंप्लीट होते आणि मग स्वॅलो पक्षी इजिप्तला जाण्यासाठी निघण्यासाठी रेडी होतो. दुसऱ्या दिवशी स्वॅलो पक्षी इजिप्तला जाण्यासाठी भरारी घेतो. ही वॉज द सीमेन वर्किंग ऑन द शिप. उडत असतानाच तो पाहतो की काही सीमेन जे आहेत ते सीमेन काय करत आहे, समुद्रावरती जे जहाजं आहेत त्या जहाजांवरती काम करताना पाहतो. आय एम गोइंग टू इजिप्त, ही क्राईड. तो मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगतो की मला इजिप्तला जायचं आहे. बट नो वन लिसन टू हिम. पण कुणी त्याचं काही ऐकत नाही. वेन द मून केम अप. असं करता करता संध्याकाळ होते आणि पुन्हा आकाशामध्ये चंद्र येतो आणि रात्र व्हायला लागते. ही फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. पुन्हा तो उडत त्या हॅपी प्रिन्सच्या पुतळ्याजवळ येतो. आय हॅव केम टू यू से गुड बाय टू यू. तो म्हणतो की मी तुला आता शेवटचं या ठिकाणी गुड बाय म्हणण्यासाठी आलेलो आहे आणि मी आत्ता या ठिकाणी होऊन इजिप्तला जाण्यासाठी निघणार आहे. तेवढा तो हॅपी प्रिन्स म्हणतो, लिटिल बर्ड, प्लीज विल यू स्टे विथ वन फॉर मोर नाईट. प्लीज माझ्यासोबत तू आजच्या दिवस अजून एक रात्र राहशील का, असं तो त्याला विचारतो. त्यावर स्वॅलो पक्षी त्याला म्हणतो, इट इज अ विंटर, आन्सर्ड द स्वॅलो. द स्नो विल सून कम. इन इजिप्त द सन इज वॉर्म अँड द ट्रीज आर ग्रीन. डिअर प्रिन्स, आय मस्ट लिव्ह यू, बट आय विल नेव्हर फॉरगेट यू. अ लिटिल गर्ल इज स्टँडिंग देअर इन अ स्क्वेअर बिलो. She is selling eggs. Her eggs have fallen on the ground and they are broken. She has no money to take home. Her father will hit her. Take out my other eyes and give it to her. I will stay with you one more night. And said Swallow, but I cannot take your other eyes. You will not be able to see. Do it, said the prince. So the swallow took the prince's other eyes and flew down with it. He flew to the girl and put the jewels in her hand. This is a beautiful piece of glass, cried the little girl. She ran home laughing. इट्स विंटर, आन्सर द स्वॅलो. स्वॅलो पक्षी म्हणतो की अरे ही तर हिवाळ्याची रात्र आहे, खूप थंडी आहे. द स्नो विल कम सून. काही दिवसातच बर्फ पडायला लागेल. इन इजिप्त सन इज वॉक. पण मी जर इथून पटकन इजिप्तला गेलो तर त्या ठिकाणी काय होणार आहे, सूर्यप्रकाश असेल चांगला, त्या ठिकाणी काही विंटरचे दिवस नसतील. अँड द ट्रीज आर ग्रीन. झाडंसुद्धा भरपूर ग्रीन असतील, मी झाडांवर राहू शकतो. सूर्याच्या उष्णतेमुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मी जर इथं राहिलो तर या स्नोमध्ये मी काय होऊन जाईल, मरून जाईल. डिअर प्रिन्स, आय मस्ट लिव्ह. मला इथून गेलंच पाहिजे. बट आय विल नेव्हर फॉरगेट यू. पण मी तुला कधीही विसरणार नाही. तेवढ्यात तो पुतळा त्याला सांगतो, अ लिटिल गर्ल इज स्टँडिंग देअर इन अ स्क्वेअर बिलो. बघ तिथे एक तुला चौक दिसतोय का या ठिकाणाहून दूर अंतरावर. त्या चौकामध्ये, त्या स्क्वेअरमध्ये बरोबर मध्यभागी एक छोटी मुलगी उभी आहे. ही इज सेलिंग एग्स. ती काय करत आहे, मध्यभागी त्या चौकात उभी राहून अंडी विकण्याचं काम करत आहे. हर एग्स हॅव फॉलन ऑन द ग्राउंड. तिचे सगळे बिचारीचे एग्स जमिनीवर पडून फुटले आहेत आणि दे आर ब्रोकन. आणि आता त्याचा काही उपयोग राहील नाही. शी हॅज नो मनी टू टेक दम होम. आता तिच्याकडे घरी घेऊन जायला पैसे नाही आहेत. हर फादर विथ हिट हर. जर तिने घरी पैसे नेले नाही तर तिचे वडील तिला खूप मारतील. टेक आउट माय अदर आय अँड गिव्ह इट टू हर. माझं एक शेवटचं काम कर. माझा जो दुसरा डोळा राहिला आहे तो डोळासुद्धा तू काढ
आणि त्या डोळ्यातले जे रत्न आहे ते त्या मुलीला नेऊन देईल. आय विल स्टे विथ यू फॉर वन मोर नाईट सेड द स्वॅलो. स्वॅलो पक्षीला त्या छोट्या मुलीची दया येते आणि तो स्वॅलो पक्षी त्या प्रिन्सबरोबर त्या ठिकाणी एके रात्री राहायला तयार होतो. बट आय कॅन नॉट टेक आउट युअर आईज, वी विल नॉट बी एबल टू सी. तो म्हणतो पण मी तू जे काम सांगतोय ते करायला तयार नाही आहे. मी तुझ्यासोबत राहील, पण तुझा दुसरा डोळा मात्र मी काढू शकत नाही. मी जर तुझा दुसरा डोळा काढून घेतला तर तुला दिसणार नाही. प्रिन्स त्याला म्हणतो डू इट, मी सांगितलं ना काढ म्हणून डोळा. सो द स्वॅलो टूक द प्रिन्स ऑफ द आईज. म्हणून स्वॅलो पक्षी त्याचा दुसरा डोळा देखील काढतो आणि फ्ल्यू डाऊन विथ इट. आणि तो दुसरा डोळा घेऊन त्या मुलीजवळ द्यायला उडून जातो. ही फ्ल्यू टू द गर्ल. उडत उडत तो मुलीजवळ येतो अँड पुट द ज्वेल्स इन हर हँड. आणि तिच्या हातामध्ये तो डोळा टाकतो. तो डोळा ते रत्न पाहिल्यानंतर दिस इज अ ब्युटिफुल पीस ऑफ ग्लास. मुलीला खूप आनंद होतो. ती जोराची ओरडते, वाव किती सुंदर आहे हे. शी रॅन होम लाफिंग. आणि ती तो खडा घेऊन पळतच आपल्या वडिलांना दाखवण्यासाठी घराच्या दिशेने हसत हसत निघून जाते. देन द स्वॅलो फ्ल्यू बॅक टू प्रिन्स. यू कॅन नॉट सी नाव, ही सेड, सो आय विल स्टे विथ यू. नो, said the poor prince, you must go to Egypt. I will stay with you, repeated the swallow, and he slept at the prince's feet. The next day he stayed with the prince. He told the prince stories about the strange land that he knew. Dear little bird, said the prince, you are telling me about strange and wonderful things, but the suffering of men and women is stranger than anything. Fly over my city, little bird. Tell me what you see there. So the swallow flew over the great city. He saw the poor people sitting at the gate. He flew into the dark street, saw the white faces of young, hungry children with sad eyes. Under the bridge, 2 little boys were lying close together to keep warm. We are so hungry, they said. You cannot lie there, shouted a guard. Then the swallow flew back to the city. त्या छोट्या मुलीला, अंडी विकणाऱ्या मुलीला मदत केल्यानंतर स्वॅलो पक्षी पुन्हा उडत उडत त्या राजाजवळ, त्या हॅपी प्रिन्सच्या पुतळ्याजवळ येतो. यू कॅन नॉट सी नाव. तो त्याला म्हणतो आता तुला दिसू शकत नाही. सो आय विल स्टे विथ यू. म्हणून मी आता तुझ्याबरोबरच राहणार आहे. मी आता काही इजिप्तला जाणार नाही. मला तुला या अवस्थेमध्ये सोडून जावं असं वाटत नाही आहे. नो, सेड द प्रिन्स. प्रिन्स त्याला म्हणतो नको, तू माझ्यासाठी ते थांबू नकोस. तू जा इजिप्तला. तू जर इजिप्तला गेला नाही तर तू या ठिकाणी मरून जाशील. आय विल स्टे विथ यू, रिपीटेड द स्वॅलो. स्वॅलो म्हणतो मी सांगितलं ना, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुझ्यासोबतच राहणार आहे. अँड ही स्लेप्ट ॲट द प्रिन्स फीट. आणि तो रात्रीच्या त्या हॅपी प्रिन्सच्या पुतळ्याच्या पायाशी झोपतो. द नेक्स्ट डे ही स्टेड विथ द प्रिन्स. दुसऱ्या दिवशी तो उठतो, दिवसभर प्रिन्ससोबतच राहतो. ही टोल्ड द प्रिन्स स्टोरीज अबाउट द स्ट्रेंज लँड. तो राजाला दिवसभरामध्ये त्या रस्त्यावर काय काय गोष्टी घडतात ते सगळ्या गोष्टी सांगत असतो. चांगल्या चांगल्या छान छान गोष्टी तो त्याला सांगतो. बट द सफरिंग ऑफ वुमेन इज स्ट्रेंजर दॅन द एनिथिंग. राजा त्यावर त्याला म्हणतो की अरे तू फक्त मला चांगल्याच गोष्टी सांगतोय, सगळंच आनंदीच काही काही चाललंय ते सांगतोय. याच्यापेक्षा लोकांचं दुःख मला सांग. मला त्या दुःखी लोकांची मदत करायला जास्त आवडेल. फ्लाय ओव्हर माय सिटी. जा, संपूर्ण शहरामध्ये उडून ये. अँड टेल मी व्हॉट यू सी देअर. आणि मला येऊन सांग की तू काय काय पाहिलंस. सो द स्वॅलो फ्लाय ओव्हर द ग्रेट सिटी. म्हणून तो स्वॅलो पक्षी पूर्ण शहरामध्ये फिरतो. ही तो पाहतो की पुअर पीपल सिटिंग ॲट द गेट. काही गरीब माणसं श्रीमंत माणसांच्या गेटजवळ बसलेले आहेत, भीक मागत आहे. ही फ्ल्यू इन टू द डार्क स्ट्रीट अँड सॉ द व्हाईट फेसेस ऑफ हंग्री चिल्ड्रन. भुकेल्या मुलांचे चेहरे तो पाहतो, त्यांच्या डोळ्यामध्ये असणारा सॅडनेस पाहतो. एका ब्रिज खाली 2 लिटिल बॉयज वर लाईंग क्लोज टुगेदर टू कीप वॉर्म. 2 छोटी छोटी मुलं एकमेकांना अगदी चिटकून बसलेले असतात. त्यांना खूप थंडी वाजत असते. एकमेकांना चिटकून बसून थोडासा उष्णता मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. वी आर सो हंग्री. ते एकमेकांना म्हणत असतात आम्हाला खूप भूक लागली आहे. बट त्या ठिकाणी असणारा गार्ड त्यांना म्हणतो की यू कॅन नॉट लाय देअर. तुम्ही या ठिकाणी झोपू शकत नाही. निघा इथून, पळा इथून. आणि तो त्या 2 मुलांना तिथून हुसकून लावतो. अशा प्रकारे स्वॅलो पक्षी दिवसभर आकाशामध्ये उडून शहरामध्ये घडलेल्या सगळ्या वाईट गोष्टी बघतो, दुःखद गोष्टी बघतो. आणि त्या येऊन दुसऱ्या दिवशी देन ही टोल्ड स्वॅलो फ्लू बॅक अँड टोल्ड द प्रिन्स. आणि त्या सगळ्या गोष्टी प्रिन्सला येऊन सांगतो. आय एम कवर्ड विथ फाईन गोल्ड, सेड द प्रिन्स. टेक इट ऑफ piece by piece and give it to my poor people. The swallow pulled up the gold until the happy prince looked grey and ugly. The swallow took the gold to the poor and children's faces became brighter. We have bread now, they cried. Then the snow came, ice followed by the snow, and the hung from the roofs of the houses. Everyone wore thick coats. The little swallow became colder. He did not leave the prince because he loved him very much, but he was dying. देन द स्वॅलो फ्ल्यू बॅक. राजाला येऊन सगळ्या गोष्टी सांगतो हॅपी प्रिन्सला की या शहरामध्ये खूप लोक दुःखी आहेत. काहींना झोपायला जागा नाही, काहींना ब्लँकेट नाही, काहींना खायला नाही.
आय एम तो त्यावर प्रिन्स त्याला म्हणतो, आय एम कवर्ड विथ फाईन गोल्ड्स. बघ, मी पूर्णपणे सोन्याचा बनलेलो आहे. तू असं कर, टेक इट ऑफ पीस बाय बस. तू हळूहळू माझं थोडं थोडं सोनं काढ अँड गिव्ह इट टू माय पुअर पीपल. आणि हे सगळं सोनं तू गरीब लोकांमध्ये वाटून दे. द स्वॅलो पुल्ड ऑफ द गोल्ड. स्वॅलो पक्षी त्याच्या चोचीने थोडं थोडं सोनं काढायला लागतो आणि रोज ते थोडं थोडं सोनं गावातल्या गरीब लोकांना वाटायला लागतो. अंटिल द हॅपी प्रिन्स लुक ग्रँड डे. आता हॅपी जो प्रिन्सचा जो पुतळा असतो तो हळूहळू तो ग्रे रंगाचा काळसर दिसायला लागतो, घाणेरडा दिसायला लागतो. द स्वॅलो टूक द गोल्ड टू द पुअर. स्वॅलो रोज सगळं गोल्ड काढून त्या गरीब लोकांना वाटायला लागतो. चिल्ड्रन फेसेस बिकम ब्रायटर. मुलांचे चेहरे मात्र आनंदाने उजळून गेलेले असतात. मुलांना आता खायला मिळणार असतं. ते मोठ्या मोठ्याने ओरडतात, आता आम्हाला भाकरी मिळणार, आता आम्हाला ब्रेड मिळणार. आणि तितक्यातच देन द स्नो कम. बर्फ पडायला सुरुवात होते. थंडीचे दिवस असतात. बर्फानंतर स्नो पडतो अँड द हंग फ्रॉम द रूफ्स ऑफ द हाऊसेस. घराघराच्या छताछतांवर सगळीकडे बर्फ जमा व्हायला सुरुवात होते. झाडांवर बर्फ जमा होतो. एव्हरीवन वर थिक कोट. सगळेजण थिक कोट स्वेटर घालतात, मफलर गुंडाळतात. बट द लिटिल स्वॅलो बिकम कोल्डरर. पण हा स्वॅलो पक्षी ज्याने सगळ्यांना मदत केलेली असते, तो स्वॅलो पक्षी मात्र थंडीने कुडकुडत असतो. ही डू नॉट लिव्ह द प्रिन्स. तो राजाला सोडू देखील शकत नसतो, कारण की राजा त्याला खूप आवडलेला असतो. बट हिज वॉज डाईंग. आणि तो त्याच ठिकाणी तो राजासाठी मरायला देखील तयार होतो, पण तो काही राजाला सोडून तिथून जात नाही. गुड बाय डिअर प्रिन्स, ही सेड. I am glad that you are going to Egypt, said the prince. You have stayed too long. I am not going to Egypt, said the swallow. I am going to the house of God. It fell down dead at his feet. Then there was a strange sound inside the statue. Crack! The metal had broken in two pieces. Early next morning, an important man in the city was walking below with two of his friends. He looked at the statue. The happy prince does not look very bright, he said. The red stone was disappeared, his eyes were not there, and he is not golden. He looks like beggar. Yes, he does, said the man's friend. Here is a dead swallow at his feet, said the officer. You must make an order that birds cannot die here. त्या दिवशी स्वॅलो पक्षी त्या प्रिन्सजवळ येतो आणि त्याला म्हणतो, गुड बाय माय डिअर प्रिन्स. डिअर प्रिन्सला असं वाटतं की हा इजिप्तला चाललेला आहे. प्रिन्स त्याला म्हणतो, मला खूप आनंद वाटतो की तू आता तुझ्या मित्रांना भेटण्यासाठी इजिप्तला जात आहे. त्यावर तो स्वॅलो त्याला म्हणतो, यू हॅव टू. मी काही इजिप्तला चाललेलो नाही, मी या ठिकाणीच तुझ्यासोबत राहणार आहे आणि याच ठिकाणी मरणार आहे. मी चाललेलो आहे. तो कुठे चाललो आहे? हाऊस ऑफ गॉड. मी देवाघरी चाललो आहे. इट फेल डाऊन डेड ॲट दिस फीट. आणि तो पक्षी त्या ठिकाणी स्वतःचे प्राण सोडतो. राजाच्या पायाजवळ तो मरून जातो. जसा तो पक्षी तिकडे मरतो त्याच वेळेस राजाच्या त्या हॅप्पी प्रिन्सच्या हृदयातून क्रॅक असा जोराचा आवाज येतो आणि त्या हॅप्पी प्रिन्सचं जे हृदय आहे त्यात हृदयाचे 2 तुकडे होतात. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि तो पाहतो तर या ठिकाणी त्याच्या मित्रांबरोबर तो माणूस तिथे येतो आणि तो बघतो तर या ठिकाणी हॅपी प्रिन्स हा पहिल्यासारखा चांगला दिसत नसतो. त्याला डोळे नसतात, तो ब्राईट दिसत नसतो, त्याचं गोल्ड कुणीतरी चोरून नेलेलं असतं, त्याचा रेड कलरचा स्टोन देखील नसतो. तो म्हणतो, हा हॅपी प्रिन्स आता बेगरसारखा दिसायला लागला आहे. इथे बघा, खाली ह्याच्या पायाजवळ एक पक्षीसुद्धा मरून पडला आहे. माझी ऑर्डर आहे की या दोघांना इथून काय करा, उचलून आता फेकून द्या. दे पुल डाऊन द स्टॅच्यू द हॅपी प्रिन्स. ते सगळेजण मिळून त्या हॅपी प्रिन्सचा जो स्टॅच्यू आहे तो जमिनीपासून उचलून काढतात आणि जाळण्याचा प्रयत्न करतात. अ स्ट्रीम ऑफ बाईट मेटल रॅन आउट. दिस इज स्ट्रेंज. बराच वेळ होतो तरीसुद्धा तो पुतळा काही जळायला तयार होत नाही. सेड द वर्कमॅन. द ब्रोकन पीस इन द मिडल ऑफ द स्टॅच्यू हॅड स्टेड हार्ड. त्या ब्रोकन पीस म्हणजे त्या राजाच्या पुतळ्यातलं जे हार्ट असतं ते मात्र अजूनही तसंच त्यांना पाहायला मिळतं. बराच वेळ होतो ते हार्ट काही जळू शकत नाही. सो दे ठेव इट विथ द डेड बर्ड. म्हणून ते हार्ट उचलतात. ज्या ठिकाणी तो पक्षी मेलेला असतो त्या शेजारीच ते हार्ट उचलून फेकून देतात. तिकडे वरती स्वर्गामध्ये देव त्याच्या सर्वंटला सांगतो, ब्रिंग मी द 2 बेस्ट थिंग्स इन द सिटी. जा आणि ह्या शहरातल्या खाली जा पृथ्वी तलावर आणि या पृथ्वी तलावर मला 2 चांगल्या गोष्टी, अशा बेस्ट गोष्टी मला आणून द्या. दे ब्रॉट हिम अँड ब्रोकन हार्ट. तो देवाचा सर्वंट खाली पृथ्वी तलावर येतो आणि पृथ्वी तलावरून 2 गोष्टी घेऊन जातो. एक म्हणजे तो मेलेला पक्षी आणि दुसरा म्हणजे त्या हॅप्पी प्रिन्सचं फेकून दिलेलं हार्ट. येस, यू हॅव ब्रॉट द राईट थिंग्स. देव म्हणतो, बरोबर, तुम्ही योग्यच वस्तू आणलेल्या आहेत. द लिटिल स्वॅलो विल सिंग फॉर एव्हर इन अ गार्डन. आता हा स्वॅलो पक्षी आपल्या या स्वर्गातल्या गार्डनमध्ये नेहमीच गाणी गाईल.
अँड द हॅपी प्रिन्स विल स्टँड इन माय सिटी ऑफ गोल्ड. आणि हा हॅपी प्रिन्स आपली जी ही सिटी ऑफ गोल्ड आहे या गोल्ड सिटीच्या गेटजवळ कायमस्वरूपी उभा राहील. म्हणजे लक्षात ठेवा मुलांना, जो कोणी चांगलं काम करतो त्याला देवाच्या दरबारात कधी ना कधी न्याय हा मिळतोच. स्वॅलो पक्षी आणि प्रिन्सने दोघांनी मिळून चांगलं काम केलं, गरीब लोकांचं दुःख दूर केलं आणि म्हणूनच देवाने त्यांना स्वतःच्या जवळ बोलावून घेतलं आणि स्वतःच्या स्वर्गामध्ये जागा दिली. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये शेवटी स्वॅलो पक्षी आणि प्रिन्स दोघेही स्वर्गामध्ये सुखाने राहू लागले. अशा प्रकारे ह्या स्टोरीचा शेवट अतिशय हॅप्पी हा लेखकाने केलेला आहे. लेखकांचं नाव आहे ऑस्कर वाईल्ड. तर अशा प्रकारे हा लेसन आपण पाहिला. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस लेसन व्हेरी वेल अँड एन्जॉय दिस स्टोरी. ओके, थँक्यू.